श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 30 जून मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडणार आहेत? करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुलणार का? आर्थिक अडचणी दूर होऊन धनलाभाचे योग निर्माण होतील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद वाढणार की काही गैरसमज निर्माण होणार? कौटुंबिक वातावरण तुमच्या मनासारखे राहील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळणार का? आणि या महिन्यात नशीब तुमच्या बाजूने कितपत साथ देणार? चला तर जाणून घेऊया मेष राशीचे सविस्तर जून महिन्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी अनेक नवीन घडामोडी घेऊन येणारा ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी वेगाने बदलताना दिसतील, तर काही ठिकाणी संयम आणि शहाणपणाची आवश्यकता भासेल. अनेक दिवसांपासून मनात असलेले विचार आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ येऊ शकते. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून पुढे जाणाऱ्यांना या महिन्यात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. काही जुन्या अडचणी दूर होतील आणि नवीन आशेचा किरण दिसेल. या महिन्यात तुमच्या स्वभावातील धाडस आणि निर्णय क्षमता अनेक ठिकाणी उपयोगी पडणार आहे. मात्र राग आणि उतावळेपणा नियंत्रणात ठेवणे गरजेचे राहील. घरातील वातावरण काही वेळा तणावपूर्ण वाटू शकते, पण योग्य संवादामुळे परिस्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत ओळखली जाईल. काही लोक तुमच्या प्रगतीमुळे मत्सर करतील, त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर बोलणे टाळावे. महिन्याच्या मध्यावर काही महत्त्वाच्या भेटीगाठी घडू शकतात. जुन्या मित्रांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. आहार आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. एकूणच जून महिना मेष राशीसाठी मेहनत, प्रगती, आत्मविश्वास आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा महिना चांगल्या संधी घेऊन येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील. काही जणांना पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत मिळू शकतात. कार्यालयातील स्पर्धा वाढलेली दिसेल, पण तुमची मेहनत तुम्हाला पुढे नेईल. कामात सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे ना, नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात नवीन कल्पना राबवण्याचा विचार यशस्वी ठरू शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी कागदपत्रे नीट तपासावीत. महिन्याच्या शेवटी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. अचानक खर्च वाढू शकतो. काही मेष राशीच्या व्यक्तींना परदेशाशी संबंधित कामातून फायदा होईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना योग्य संधी मिळू शकते. मात्र निर्णय घाईघाईत घेऊ नका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे गेल्यास उत्तम परिणाम दिसतील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या महिन्यात मिश्र स्वरूपाचे राहू शकते. काही वेळा घरातील व्यक्तींमध्ये मतभेद निर्माण होतील, विशेषतः छोट्या गोष्टीवरून वाद वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यातील कठोरपणा नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरणे आवश्यक राहील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर घरातील वातावरण हळूहळू सुधारताना दिसेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. घरात धार्मिक किंवा शुभकार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. आईवडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचे राहील. भावंडांशी संबंध अधिक मजबूत होतील. जुन्या गैरसमजुती दूर करण्यासाठी हा काळ चांगला आहे. कुटुंबातील सर्वांना वेळ दिल्यास मानसिक समाधान मिळेल. घरातील जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक जीवन. आर्थिक दृष्टिकोनातून जून महिना चांगला असला तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. वाहन, घर किंवा आरोग्याशी संबंधित खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन नीट करणे गरजेचे राहील. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. काहींना जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना घाई करू नका. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवणे टाळा. महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास भविष्यात फायदा होईल. कर्ज घेण्याऐवजी जुनी देणी फेडण्याचा प्रयत्न करा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा महिना काही नवीन अनुभव देणारा ठरेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपल्या भावना व्यक्त करण्याची चांगली संधी मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा वाढेल. काही जणांच्या नात्याला कुटुंबाची मान्यता मिळू शकते. मात्र संशय आणि हट्टीपणा टाळणे आवश्यक राहील. लहान-सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात. संवाद कमी झाल्यास गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. नात्यात विश्वास आणि संयम ठेवणे गरजेचे राहील. विवाहित व्यक्तींसाठी हा महिना काही प्रमाणात चढउतार घेऊन येऊ शकतो. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील गोडवा टिकून राहील. काही जणांना जोडीदारासोबत प्रवास करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा वाढवण्याचा प्रयत्न करा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी जून महिना मेहनतीचा राहील. अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकते.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. अभ्यासात लक्ष विचलित होण्याची शक्यता असल्याने मोबाईल आणि इतर गोष्टींपासून थोडे दूर राहणे फायद्याचे ठरेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकतात. काहींना परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची संधी मिळेल. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. मित्रांच्या चुकीच्या सल्ल्यापासून सावध राहा. महिन्याच्या शेवटी एखाद्या परीक्षेत किंवा मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासाठी नवीन दिशा मिळेल. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढू शकतो. मनातील अस्वस्थता दूर करण्यासाठी पूजा, प्रार्थना किंवा ध्यानधारणा यांचा आधार घ्याल. धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा निर्माण होईल. काही जणांना एखाद्या संत व्यक्तीचे मार्गदर्शन मिळू शकते. महिन्याच्या मध्यावर मानसिक ताण वाढल्यास अध्यात्म तुम्हाला शांतता देईल. सकाळी लवकर उठून देवाचे नामस्मरण केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळेल. काही जणांना धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड निर्माण होईल. घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होईल आणि मन अधिक शांत राहील. प्रवास. जून महिन्यात काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायाशी संबंधित प्रवासातून फायदा मिळेल. काही जणांना कुटुंबासोबत सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वाहन चालवताना घाई टाळा. महिन्याच्या शेवटी धार्मिक प्रवासाचे योग दिसत आहेत. हा प्रवास मानसिक समाधान देणारा ठरेल. दूरच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रवासातून नवीन अनुभव आणि नवीन ओळखी मिळतील. उपाय. दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. मंगळवारी हनुमान चालीसा पठण करणे शुभ राहील. लाल रंगाच्या वस्तूंचे दान करा. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. घरात दर गुरुवारी धूप किंवा उदबत्ती लावा. गरजू व्यक्तींना अन्नदान केल्यास मानसिक शांती मिळेल. ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करा. एकूण मेष राशीसाठी जून महिना मेहनत, आत्मविश्वास आणि बदलांचा ठरणार आहे. काही ठिकाणी आव्हाने असतील, पण योग्य निर्णय आणि संयमामुळे तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवाल. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये नवीन समज निर्माण होईल. आरोग्य आणि राग याकडे विशेष लक्ष दिल्यास हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहो. हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि जीवनात नवीन दिशा देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे हळूहळू पूर्णत्वाकडे जाताना दिसतील. मेहनतीला योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल आणि काही महत्त्वाच्या संधी अचानक तुमच्यासमोर येऊ शकतात. या महिन्यात स्वतःच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे राहील. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात सुधारणा दिसून येईल. मात्र उतावळेपणा आणि रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा दाखवल्यास प्रेम आणि आपुलकी अधिक वाढेल. घरातील वातावरण काही वेळा बदलते राहील, पण तुमचा सकारात्मक दृष्टिकोन परिस्थिती सुधारण्यास मदत करेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनत आणि एकाग्रतेचा असेल, तर आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक शांतता मिळेल. काही नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि भविष्यासाठी फायदेशीर ठरणारे अनुभव मिळतील. एकूणच जून महिना मेष राशीसाठी संघर्षातून यश मिळवून देणारा आणि आत्मविश्वास अधिक मजबूत करणारा ठरणार आहे. धन्यवाद.